एका तासामध्ये 13,200चं प्रॉफिट आपण बुक केलं. तर हे एका तासामध्ये 13,200चं प्रॉफिट कसं मिळालं आणि याच्यासाठी काय कन्सेप्ट अप्लाय केलं, परत हा स्टॉक कसा सर्च केला, ह्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. तर आज आपण हा जेव्हा स्टॉक घेतला ना, तुम्ही बघू शकता हा स्टॉक इथे तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता. सगळ्यात जास्त क्वेश्चन पण असतो की स्विंग ट्रेडिंगसाठी कशाला एवढ्या स्क्रीन असायला हव्या, पण ह्या स्क्रीनमुळेच ॲक्च्युली हे स्टॉक मिळतात. तर ह्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, ह्या लिस्टमध्ये साधारण अशा 1000 स्टॉक आहे. 1000 स्टॉकमधून आपण काल आपल्या क्लासमध्ये शिकवत असताना हा स्टॉक आपल्या समोर आला आणि याच्यात लॉंग विक रिजेक्शन कॅन्डल सेटअप क्रिएट झाला होता. तो माझा सगळ्यात आवडता सेटअप आहे, म्हणून मी डिसाईड केलं की मला ह्या स्टॉकमध्ये आजच्या दिवशी ट्रेड प्लॅन करायचा. अशा याच्यामध्ये 9 ते 10 वॉच लिस्ट आहे. प्रत्येक वॉच लिस्टमध्ये 1000 स्टॉक आहे, म्हणजे काही रिपीट पण आहे. तर साधारण असे 8 ते 9,000 स्टॉक आहे, जे मी डेली जाऊन चेक करते आणि माझ्या प्राइस ॲक्शनच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अकॉर्डिंग मी ट्रेड प्लॅन करते. जसं की आज आपण हा ट्रेड प्लॅन केला, अकॉर्डिंग इंडिकेटर हा ट्रेड आपण प्लॅन केला. इथे ॲक्च्युअली इंडिकेटरने आपल्याला ट्रेड सजेस्ट केलता बाईंग, पण आपण इथे ट्रेड प्लॅन केला का तर मला रेजिस्टन्स ब्रेक होणं खूप जास्त गरजेचं होतं. हा रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला. आपण अकॉर्डिंग इंडिकेटर 1:2चं रिस्क रिवॉर्ड रेशो प्लॅन केलं आणि ओल्ड हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग इथे रेजिस्टन्स होता, तिथे आपण टार्गेट पण बुक. पण आपण 1 लाखाचा ट्रेड प्लॅन केला होता, तर 1 लाखावर आपल्याला 13,200चं प्रॉफिट झालं. एका तासाचा हा ट्रेड आपला क्लोज झाला. आपण 11:30ला ट्रेड घेतला आणि 12:30ला आपला ट्रेड पण क्लोज झाला. तर ही असते स्विंग ट्रेडिंगची पॉवर. तर तुम्हाला अशाच लेवलची स्विंग ट्रेडिंग शिकायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर मेन्शन आहे आणि आपण आपल्या इंडिकेटरच्या अकॉर्डिंग टार्गेट आणि स्टॉप लॉस प्लॅन केले होते. इंडिकेटर पण हवा असेल तुम्ही मला मेसेज करू.